पडद्यावरचं युद्ध खोटं असतं का? बॉर्डर 2 सध्या थिएटरमध्ये धुमाकूळ घालतोय. देशभक्ती, गोळ्यांचा मारा आणि शौर्याच्या आरोळ्या. पण काल एक मित्र म्हणाला, हे सगळं सिनेमात दाखवतात हे खरं नसतं. त्याला कदाचित युद्ध म्हणजे फक्त बॅकग्राऊंड म्युझिक, स्लो मोशन एंट्री आणि शेवटी टाळ्यांचा कडकडाट वाटत असावा. पण मला युद्ध माहिती आहे, कारण माझे आजोबा भारतीय सैन्यात होते. त्यांनी युद्ध पाहिलं नाही, त्यांनी युद्ध जगलंय. युद्धात ना संगीत असतं, ना स्लो मोशन असतो, फक्त गोळीचा आवाज, धुरानं भरलेली हवा आणि पुढचा क्षण मी जिवंत असेल की नाही हे माहिती नसणारा. आजोबा सांगायचे, गोळी लागत नाही म्हणून माणूस शूर होत नसतो, गोळी लागत असतानाही पुढे पुढे जाणं म्हणजे शौर्य. त्यांनी मित्रांना गमावलं, समोर मित्राला गमावलं, पण अश्रू पुसायला वेळ नव्हता, कारण देश मागे होता. सीमेवर उभा असलेला सैनिक मी मरेल का असा प्रश्न विचारत नाही, तो विचारतो माझ्यामुळे माझा देश सुरक्षित राहील का. म्हणून जेव्हा सिनेमा सैनिकाला बलिदान देताना दाखवत असतो, ती सोबती नसते. ती फक्त त्या लाखो गोष्टींपैकी एक गोष्ट दाखवत असतात, ज्या कधी कॅमेरामध्ये कैदच होत नाही. अशा कितीतरी गोष्टी असतात. पडद्यावरचं युद्ध फक्त 3 तासाचं असतं, पण खऱ्या सैनिकाचं युद्ध हे आयुष्यभर चालतं. जे लोक म्हणतात ना हे सगळं खरं नसतं, त्यांनी एकदा सैनिकाच्या आईकडे बघावं. तिच्या शांत चेहऱ्यामागे युद्ध दिसेल. त्यांच्या मुलांकडे, त्यांच्या पत्नीकडे बघावं, तिथे सगळीकडे युद्ध दिसेल. पण सैनिकाचं शौर्य हा इतिहास आहे. माझे आजोबा हे सैनिक होते आणि म्हणून मला माहिती आहे हे सगळं खरं असतं. जय हिंद, जय महाराष्ट्र.